हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर भाऊ. आज आपण पाहणार आहोत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममधील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचचा युनिट 2 मधील रिलेशनल मॉडेल अँड डेटाबेस डिझाइन इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि पीओक्यूज आपण पाहणार आहेत. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता आहे यामध्ये. एक्सप्लेन ऑल कोड्स रूल इन डिटेल्स. यामध्ये आपण आन्सर रायटिंग कसं करायचं, एक्सप्लेन करायचं कोड रूल्स जे दिले आहेत, कोणते आहेत ते कोड रूल्स. इन्फॉर्मेशन रूल्स आहेत, गॅरेंटेड ॲक्सेस रूल आहेत, नल व्हॅल्यू रूल्स आहेत, डायनॅमिक ऑनलाईन कॅटलॉग आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा सब लँग्वेज आहेत, डायनॅमिक ऑनलाईन कॅटलॉग आहे, व्ह्यू अपडेटिंग रूल आहे, हाय लेवल इन्सर्ट अपडेट डेट अँड डिलीट आहे, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स आहे, लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स आहे, इंटिग्रिटी इंडिपेंडन्स आहे, डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स आहेत, नॉन सबवर्जन रूल. हे रूल झाले आपले कोड रूल्समध्ये. यामध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन लिहायचं प्रत्येक रूलचं. आपण पहिलं रूल्स कोणचा, इन्फॉर्मेशन रूल. यामध्ये आपण काय लिहायचं, ऑल इन्फॉर्मेशन शुड बी स्टोर इन द टेबल फॉर्म. ऑल इन्फॉर्मेशन शुड बी स्टोर इन कशामध्ये, टेबल फॉर्ममध्ये आहे ते. मराठीमध्ये सांगायचं झालं तर हे डेटाबेसमधील सर्व डेटा रो आणि कॉलममध्ये स्टोअर केला पाहिजे टेबल फॉर्मॅटमध्ये. दुसरा रूल कोणचा आहे यामध्ये कोड रूलमध्ये, गॅरंटेड ॲक्सेस रूल. यामध्ये काय लिहायचं आपण एक्सप्लेन करायचं, प्रत्येक डेटाबेस ॲक्सेस करता यायला पाहिजे आपला. जसं की टेबल नेम, प्रायमरी की, कॉलम नेम, या टाईपमध्ये. पुढचा रूल कोणता आहे, नल व्हॅल्यू रूल. यामध्ये मिसिंग इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करण्यासाठी नल व्हॅल्यू वापरली पाहिजे आपण. पुढचा रूल कोणता आहे आपला, डायनॅमिक ऑनलाईन कॅटलॉग. यामध्ये आपण काय एक्सप्लेन करायचं, डेटाबेसची मेटाडेटा इन्फॉर्मेशन पण टेबल्समध्ये स्टोअर असावी. डेटाबेसची मेटाडेटा इन्फॉर्मेशन पण टेबलमध्ये स्टोअर असायला पाहिजे. कशामध्ये, रूल्स कोणत्या रूल्समध्ये सांगितलेलं आहे, डायनॅमिक ऑनलाईन कॅटलॉगमध्ये. पुढचा रूल कोणचा आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा सब लँग्वेज रूल. या रूलमध्ये डेटाबेसने सपोर्ट केला पाहिजे कोणची लँग्वेज, सब लँग्वेज, DDL, DML, DCL. पुढचा रूल कोणचा आहे, व्ह्यू अपडेटिंग रूल. या रूलमध्ये आपण व्ह्यू अपडेट करता आला पाहिजे. या रूलमध्ये आपल्याला सांगितलं आहे. पुढचा रूल कोणचा, हाय लेवल इन्सर्ट अपडेट अँड डिलीट. या रूलमध्ये मल्टिपल रेकॉर्ड एकाच ऑपरेशनमध्ये हँडल करता आले पाहिजे, हे सांगितलेलं आहे. पुढचा रूल कोणचा आहे, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. यामध्ये स्टोरेज लोकेशन चेंज झालं तरी ॲप्लिकेशनवर इफेक्ट नाही झाला पाहिजे, हे रूल सांगतात आपल्याला. पुढचा रूल कोणचा आहे, लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. यामध्ये टेबल स्ट्रक्चरमध्ये चेंजेस केले तरी युजर प्रोग्रामवर काही इफेक्ट होऊ नये, हे या रूलमध्ये सांगितलेलं आहे, कोणत्या, लॉजिकल डेटा इंडिपेंडन्समध्ये. पुढचा रूल कोणचा आहे, इंटिग्रिटी इंडिपेंडन्स. यामध्ये कन्स्टेंट डेटाबेसमध्ये डिफाईन केला पाहिजे. कशामध्ये, कन्स्टेंट डेटाबेसमध्ये डिफाईन केला पाहिजे आपण, या रूलमध्ये सांगितलेलं आहे. पुढचा रूल कोणचा आहे, डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स. डेटा कुठं स्टोअर आहे हे युजरला माहीत असण्याची गरज नाही. कोणत्या रूलमध्ये सांगितलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्समध्ये. पुढचा रूल कोणचा आहे, नॉन सबवर्जन रूल. या रूलमध्ये काय सांगितलं आहे, लो लेवल ॲक्सेसमुळे डेटाबेस रूल ब्रेक होऊ नये, या रूलमध्ये सांगितलेलं आहे. दिस रूल इन्शुअर दॅट द DBMS फॉलो द प्रिन्सिपल ऑफ ट्रू रिलेशनल डेटाबेस. चला तर मग बघूया पुढचा क्वेश्चन कोणचा आहे, एक्सप्लेन इनर्शन, डिलिशन अँड मॉडिफिकेशन अनोमलीज विथ प्रॉपर एक्झाम्पल. स्टुडंट, हा क्वेश्चन नॉर्मलायझेशन सोबत खूप वेळा रिपीट होतो हा क्वेश्चन. व्हॉट इज द अनोमली. सांगायचं झालं तर सिंपल लँग्वेजमध्ये, प्युअर डेटाबेस डिझाईनमुळे जे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यांना अनोमलीज म्हणतात. अनोमलीज म्हणजे प्रॉब्लेम्स. पहिलं कोणचं आहे, इनर्शन अनोमलीज. सपोज न्यू फॅकल्टी ॲड करायची आहे आपल्याला, पण स्टुडंट रेकॉर्ड नाही, डेटाबेस इन्फॉर्मेशन इन्सर्ट करू शकत नाही आपण, याला इनर्शन अनोमली म्हणतात. Inertial anomaly occurs when certain information cannot be inserted without inserting some other information. चला तर मग बघूया पुढचं कोणचं आहे, डिलिशन अनोमलीज. समजा एका स्टुडंटचा रेकॉर्ड डिलीट केला, त्यासोबत
DBMSचा जो ही आहे डेटाबेस ची इन्फॉर्मेशन पण डिलीट झाली. हे डिलिशन अनोमलीचं मध्ये आहे. याचे डेफिनेशन सांगायचं झाले तर डिलिशन अनोमली ऑकर्स व्हेन डिलिशन ऑफ वन रेकॉर्ड कॉजेस लॉस ऑफ इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. पुढचं कोणचं आहे मॉडिफिकेशन अनोमलीज. समजा आपल्याला एका स्टुडंटचा आपल्याला सरनेम चेंज करायचा आहे. चेंज करून त्याला दुसरं सरनेम द्यायचं आहे. ए असेल तर बी करायचं आहे. सर्व रेकॉर्ड अपडेट करता येतील. एक रेकॉर्ड मिस झाला तरी डेटा आपला हे होतं, ते प्रॉब्लेम येतो डेटामध्ये आपल्याला. त्याच्यासाठी मॉडिफिकेशन करतो आपण डेटाबेसमध्ये. सांगायचं झालं तर नॉर्मलायझेशन काय करतं, नॉर्मलायझेशन हेल्प्स रिमूव्ह इनर्शन डिलिशन अँड मॉडिफिकेशन अनोमलीज. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नॉर्मलायझेशन. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला एक्सप्लेन द रिलेशनल मॉडेल कन्सेप्ट. हा थेरी क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन येत आहे. रिलेशनल मॉडेल डेटा टेबल्समध्ये रिप्रेझेंट करतो आपण. कशामध्ये कोणता डेटा रिलेशनल मॉडेल डेटा टेबल्समध्ये रिप्रेझेंट करतो. डेटा रो आणि कॉलममध्ये ऑर्गनायझेशन केला पाहिजे आपण. पुढचं कोणचं आहे आपण रिलेशन. रिलेशन म्हणजे काय असतं, टेबलला रिलेशन म्हणतात DBMS मध्ये डेटाबेसमध्ये. आणि यामध्ये काय आहे टपल्स. टपल्स एक आहे टपल्स मधील प्रत्येक रोला टपल्स म्हणतात. टेबलला काय म्हणतो आपण रिलेशन आणि टपलला काय म्हणतो आपण रोल. रोला आपण टपल म्हणतो. पुढचं कोणचं आहे ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूटला काय म्हणतो कॉलमला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. रोला काय म्हणतो टपल आणि टेबलला काय म्हणतो आपण रिलेशन. रिलेशन इक्वल टू टेबल, टपल इक्वल टू रो आणि ॲट्रिब्यूट इक्वल टू कॉलम. पुढचं कोणचं आहे डोमेन. डोमेनचं कसं असतं ते ॲट्रिब्यूटसाठी व्हॅलिड व्हॅल्यूचा सेट असला पाहिजे आपण. हे झालं क्वेश्चन 4. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचा आहे आपला नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन वरती 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. याचे डेफिनेशन काय लिहायचे आपण. नॉर्मलायझेशन इज द प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग द डेटा इन अ डेटाबेस टू रिड्यूस काय करतो आपण रिडंडन्सी अँड इम्प्रूव्ह द डेटा इंटिग्रिटी. डेटाबेसमधील डुप्लिकेट डेटा कमी करणे आणि डेटा कन्सिस्टन्सी मेंटेन करणे या प्रोसेसला नॉर्मलायझेशन म्हणतात. याचं पर्पज काय, काय गरज आहे आपल्याला. नीड ऑफ नॉर्मलायझेशन काय गरज आहे आपल्याला आणि पर्पज काय याचा. रिड्यूस डेटा रिडंडन्सी, रिमूव्ह अनोमलीज, बेटर डेटा डिझाईन आणि सेव्ह स्टोरेज स्पेस. हा आहे पर्पज कशाचा नॉर्मलायझेशनचा. नॉर्मलायझेशन हेल्प्स क्रिएट इफिशियंट अँड वेल स्ट्रक्चर्ड डेटाबेस. हे झाले आपले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 2 चे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे एक्सप्लेन द डेटा रिडंडन्सी अँड डेटा अनोमलीज. एक्सप्लेन करायचं आहे डेटा रिडंडन्सी आणि अनोमलीज आपण वरतीच पाहिलो आपण. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन फर्स्ट नॉर्मल फॉर्म विथ एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करायचं. BCNF काय आहे ॲडव्हान्स आहे 3NF चा, ते एक्सप्लेन करायचा. व्हॉट आर द फंक्शनल डिपेंडन्सी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुढचं क्वेश्चन कोणता आहे आपला कम्प्यूट द क्लोजर ऑफ द फॉलोइंग सेट F ऑफ फंक्शनल डिपेंडन्सी फॉर रिलेशनल स्कीमा. इझी आहे करून जाऊ तुम्ही. लिस्ट करायचं आपल्याला कॅन्डिडेट कीचे. डिस्क्राइब द कन्सेप्ट ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी, एक्सप्लेन हाऊ दिस कन्सेप्ट यूज टू डिफाईन 3NF. हा पण सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 13 क्वेश्चन दिलं मी यामध्ये, हे करून जावा. हेच येणार क्वेश्चन एक्झाममध्ये. डिफाईन फंक्शनल डिपेंडन्सी, लिस्ट व्हेरियस टाइप्स ऑफ फंक्शनल डिपेंडन्सी, एक्सप्लेन एनी वन टाइप्स ऑफ फंक्शनल डिपेंडन्सी. ह्याच्या बाहेर येणारच नाही क्वेश्चन. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा. डिकोडर बोला. युनिट 1 ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलो आहे, ते पाहून घ्या तुम्ही. नेक्स्ट युनिट आहे आपला 3. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये. थँक्यू.